कोल्हापूर शहरातील शालेय पोषण आहार गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी राज्याचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी 2 जुलैला लेखी आदेश दिले होते। यासाठी तातडीने चौकशी समिती नेमून चौकशीचा अहवाल पाठवावा असं त्यांनी आदेशात म्हटलं होतं। त्यानंतर शिक्षण निरीक्षक समरजित पाटील आणि सहाय्यक शिक्षण संचालक स्मिता गौड यांनी तातडीने चौकशी समिती नेमून चौकशी करण्याचं आश्वासन कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीला दिलं होतं। मात्र 1 महिन्याचा कालावधी उलटला तरी या प्रकरणाची चौकशी झालेली नाही। त्यामुळे दोषींना पाठीशी घालण्यासाठी शिक्षण संचालक शरद गोसावी यांच्या आदेशाला शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांनी केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप कृती समितीनं केलाय। संबंधित चौकशी समितीवर आणि चौकशी समितीच्या अध्यक्ष असलेल्या जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी कृती समितीनं कोल्हापूर विभागाचे शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांच्याकडे केली आहे। कोल्हापूर शहरामध्ये शालेय पोषण आहारामध्ये जो गैरव्यवहार झालेला आहे त्या गैरव्यवहाराची चौकशी करा असे आदेश राज्याच्या शिक्षण संचालकांनी कोल्हापूर विभागाच्या शिक्षण संचालकांना दिले होते। त्यांनी या चौकशीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर मॅडम आणि उदय सरनाईक यांच्यासह गेल्या 20 दिवसापूर्वी एक चौकशी समिती नेमलेली होती, परंतु या गोष्टीला 25 दिवस झाले या समितीनं कुठलंही काम केलेलं नाही। एकंदरीत राज्याच्या शिक्षण संचालकांना आणि विभागीय शिक्षण संचालकांचा या ज्या कुणी शेंडकर मॅडम आहेत यांनी त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे। आता शिक्षण संचालक उपसंचालक चोते साहेबांनी आमच्या शिष्टमंडळाला आश्वासन दिलं आहे की आज दुपारपर्यंत चौकशी न करणाऱ्यांच्यावर चौकशी करतो आणि या चौकशी समितीचा जो काही अहवाल आहे चौकशी करून तो येत्या 8 दिवसामध्ये जनतेसमोर जाहीर करतो असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। शिक्षण उपसंचालक चोथे यांनी संबंधितांना आज शो कॉज नोटीस काढणार असल्याचं सांगून 8 दिवसात दोषींवर कारवाई करण्याची ग्वाही कृती समितीला दिली आहे। यावेळी कोल्हापूर शहर आणि जिल्हा नागरिक कृती समितीचे रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, सदानंद सुर्वे, बाबा वाघापूरकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमते, अमृत शिंदे, केशव लोखंडे, रवींद्र कांबळे, अण्णाप्पा खमलेहट्टी, महेश जाधव, राजेश सरक आदी उपस्थित होते।